नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये प्रियाला आता अश्विन खूप फोर्स करून ब्लड टेस्ट करायला भाग पाडतो. प्रियाचा खूप संताप होतो, पण अख्खी सुभेदार फॅमिली समोर उभी असल्यामुळे तिचा नाईलाज होतो आणि तिला ब्लड टेस्ट करावीच लागते. तिचं ब्लड टेस्ट तर होऊन जातं. आता सॅम्पल पुढे पाठवले जातात आणि प्रियाचा ब्लड टेस्ट तिचं ब्लड ग्रुप कळणार असतो. त्यामुळेच ती खूप घाबरलेली असते. सगळेजण आता ब्लड डोनेशन कॅम्प आटपून होळीचा सण साजरा करत असतात. धुलीवंदनाचं रंग उधळून खूप असं एन्जॉय करत असतात. प्रिया बघते आणि म्हणते की अजूनही संधी गेलेली नाही आहे. हे सगळी लोकं इथे रंग खेळते आणि मी मात्र इथे का उभी आहे? अजून एक संधी आहे ते ब्लड सॅम्पल गायब करण्याची, असं समजून ती तिकडे जायला लागते. त्याच वेळेला अर्जुन आणि चैतन्य अलर्ट होतात की प्रिया आता इथलाच म्हणजे रंग खेळायचे सोडून कुठे जाते. लगेच चैतन्य तो आणि अश्विनला त्या कॅम्पमध्ये बघून म्हणतो की अरे अश्विन, तू इथे काय करतोयस? तुला एन्जॉय करायचं नाही आहे का? ते बघ, ती तन्वी पण इथे कॅम्पमध्ये काय करते? तिला घे आणि नाचायला चल बरं. अश्विन येतो आणि म्हणतो की प्रिया, तू इथे काय करतेस? प्रिया खूप दचकते आणि म्हणते की अरे अश्विन, मी तर तुलाच बघत होती. आता मात्र तिच्याकडे बोलायला काही उरतच नाही. ती घाबरते आणि म्हणते की अश्विन, चल ना आपण नाचायला जाऊया. ते दोघे तिथून निघून जातात. इकडे अर्जुन सायलीला इशारा करतो की बघितलं ना कशी करत होती ते. कारण त्या दोघांना माहिती असतं की ब्लडचं जे काही सॅम्पल आहे तेच बदलायला गेली असेल. दुसऱ्या दिवशी ब्लड टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात. सायली आणि अर्जुन ते बघतात. अर्जुन सायलीला म्हणतो की हे बघ, हा रिपोर्ट बघ. रिपोर्ट बघितल्यावर लक्षात येतं की प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे सायलीला धक्का बसतो. ती म्हणते की म्हणजे रविराज काकांची मुलगी तन्वी नाही आहे, ही खोटी तन्वी आहे का? अच्छा, म्हणजे रविराज काकांनी प्रतिमा त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता तेव्हा त्या अपघातानंतर रविराज काकांची मुलगी म्हणून जी तन्वी आलेली आहे ती खोटी आहे. त्यामुळेच आता प्रियाचा पर्दाफाश झालेला आहे. खोटारड्या तन्वीचा चेहरा समोर आलाच. आता सायलीच खरी तन्वी आहे हे सत्यसुद्धा लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना तुम्हाला आजचा प्रोमो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.